Hello students, myself Professor Pooja Amit Hora, Tuzaram Chatuchand College of Arts, Science and Commerce, Baramati. Today we are going to discuss our new topic, computerized accounting environment. In this topic we have to discuss meaning and introduction of computerized accounting. Applications of computerized accounting system, its advantages and disadvantages. Difference between manual accounting and computerized accounting. Various accounting software used in recent era. Today we are going to discuss with introduction. Computer is today's watchword. Without computer, nothing can be done in the modern age. Everywhere, computer plays vital role. Nowadays, business cannot do anything without it. Now, computerized accounting is adopted for recording transactions and generating reports. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जग आणि कॉम्प्युटर ही संकल्पना एक अशी बांधली गेली आहे की आपण कॉम्प्युटरशिवाय या जगाचा विचारही करू शकत नाही आहे. आजच्या जगामध्ये कॉम्प्युटर एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे आणि कॉम्प्युटराइज अकाउंटिंग ही जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आज सर्व ठिकाणी अडॉप्ट केली गेलेली आहे. Manual accounting system requires large storage to keep accounting records and vouchers. The requirement of books and stationery and books of accounts along with vouchers and documents is dependent on the volume of transactions. Manual accounting system की ज्या सिस्टीममध्ये आपण अकाउंटिंग करत असताना कॉम्प्युटरचा वापर केला जात नव्हता त्या सिस्टीमचा इथं विचार करतोय. तर मॅन्युअल सिस्टीमनुसार ज्यावेळेस अकाउंटिंग केलं जात होतं त्यावेळेस लॉट्स ऑफ स्टेशनरी रिक्वायर होती. म्हणजेच बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला रजिस्टर्स, फाईल्स म्हणजे यासारखे घटक स्टेशनरी म्हणून आपल्याला आवश्यक होते. There is a need to reduce the paperwork and dispense with a large volume of books of accounts. This can be achieved working with the help of computerized accounting system. Computerized accounting system is a software that helps business to manage the big financial transactions, data, reports and statements with high efficiency, speed and better accuracy. The same principles of debit and credit are applied in computerized accounting. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जी स्टेशनरी आपण मॅन्युअल अकाउंटिंगसाठी वापरत होतो ती स्टेशनरी इतक्या मोठ्या प्रमाणावर होती की आजच्या काळात जर आपण पर्यावरणाचा विचार करून सुद्धा किंवा आजच्या काळाच्या वेळेचा विचार करता सुद्धा आपल्याला यामध्ये स्टेशनरी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पेपरवर्क कमी होणं गरजेचं आहे. आणि मग आज आपल्या बिझनेसमध्ये असणारे वेगवेगळे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा वेगवेगळी इन्फॉर्मेशन असतील, वेगवेगळे रिपोर्ट्स असतील, स्टेटमेंट असतील, हे सगळे आपल्याला स्पीडी काम करण्यासाठी म्हणजे एका जलद गतीने काम करून त्यामध्ये जर आपल्याला कुठल्याही चुका होऊ द्यावयाच्या नसतील तर आपल्याला निश्चितरित्या कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम फॉलो करणं गरजेचं ठरतं. मूलतः कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचा ज्यावेळेस तुम्ही विचार करताल तर ती आपल्या मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीमवरच आधारली गेलेली आहे. म्हणजेच आपल्या अकाउंटिंगमध्ये आपण शिकलेले की जे तुम्ही इयत्ता 11वीमध्ये शिकलेले डेबिट आणि क्रेडिटचे रूल्स आहेत तेच रूल्स आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमला सुद्धा फॉलो करावे लागतात. Application of computerized accounting. Computerized accounting system goes into 3 processes. First is input, second is processing and third is output. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटराइज अकाउंट सिस्टीम ही 3 टप्प्यामध्ये जाते. यापैकी पहिला टप्पा हा
तुमच्याकडे अवेलेबल असणारा डाटा की जो ट्रान्झॅक्शनच्या रिलेटेड आहे तो कॉम्प्युटरला आपल्याला कीबोर्डाच्या सहाय्याने फीडअप करायचा आहे. रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन टू द कॉम्प्युटर विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर. सेकंड आहे प्रोसेसिंग विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स प्रिपेअरिंग अकाउंट्स. बिझनेसमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंगसाठी वापरता येऊ शकतात. टॅली, स्प्रेडशीट यासारखे अनेक सॉफ्टवेअर्स आहेत. काही कस्टमाइज सॉफ्टवेअर्स आहेत. मग या प्रत्येक सॉफ्टवेअरचा वापर करून आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला अकाउंट्स हे कॉम्प्युटरवर प्रिपेअर करावे लागतात. या कोणत्या सॉफ्टवेअरचा आपण उपयोग केला गेला पाहिजे किंवा कोणतं सॉफ्टवेअर वापरावं हा प्रत्येक व्यवसायाचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. का तर त्या व्यवसायाच्या असणाऱ्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यांच्याकडे अवेलेबल असणारा डाटा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, यानुसार आपल्याला तो डाटा रेकॉर्ड करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरावं लागणार आहे हा डिसिजन घेता येऊ शकतो. याच चॅप्टरमध्ये आपण शेवटी कॉम्प्युटराइज अकाउंटिंगसाठी वापरली जाणारी विविध सॉफ्टवेअर अभ्यासणार आहोत. द थर्ड प्रोसेस for the application of computerized accounting is output, means generating financial statements and other reports. तुम्ही सगळा डाटा कॉम्प्युटरला फीडअप केल्यानंतर कॉम्प्युटर त्याच्यावर प्रोसेस करतं आणि तुम्हाला रिक्वायर्ड असणारी फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजेच तुमचं बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा इतर स्टेटमेंट्स आणि रिपोर्ट्स हे ते प्रिपेअर करून देतं आपल्याला. अशा 3 प्रोसेसमधनं कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम फॉलो होते. नाउ ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग. फर्स्ट वन इज बेटर क्वालिटी वर्क. द अकाउंट्स प्रिपेअर विथ द यूज ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आर युजली युनिफॉर्म, नीट, ॲक्युरेट अँड मोर इझी दॅन अ मॅन्युअल जॉब. तुम्ही ज्यावेळेस मॅन्युअल अकाउंटिंग करता त्यावेळेस मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये आपल्याकडनं काही चुका होण्याची शक्यता असते. काही वेळेस आपण युनिफॉर्म त्यामध्ये मेंटेन करत नाही आहे. मात्र ज्यावेळेस कॉम्प्युटराइज अकाउंटिंग केलं जातं त्यावेळेस ॲक्युरेसी हा पॉईंट किंवा युनिफॉर्मिटी हा पॉईंट विचारात घेतला तर कॉम्प्युटर वर्क हे जास्त बेटर ठरतं आहे. लोअर ऑपरेटिंग कॉस्ट. Computer is a reliable and time-saving device. It cuts the cost. The overall operating cost of this system is low in comparison to the traditional system or manual accounting system. कॉम्प्युटरवर ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन किंवा कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ही सॉफ्टवेअर थ्रू फॉलो करता त्यावेळेस तुमच्याकडे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टीची बचत होत जाते. निश्चितरित्या ज्यावेळेस तुम्ही टाईम कमी लागतोय, वेळ कमी लागतोय त्यावेळेस आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला खर्च कमी येणार आहेत. त्यामुळे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ही ट्रेडिशनल मेथडपेक्षा किंवा मॅन्युअल अकाउंटिंगपेक्षा जास्त कमी खर्चामध्ये होणारी अकाउंटिंग सिस्टीम आहे. इम्प्रूव्ज इफिशियन्सी. This system is more efficient in comparison to the manual accounting system. ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीमनी बिझनेसचं अकाउंटिंग करीत होता त्यावेळेस तुम्हाला असणारी स्पीड आणि ॲक्युरेसी यामध्ये तफावत निर्माण होत असेल. जर तुम्ही स्पीड घेण्याचा प्रयत्न केला तर ॲक्युरेसी हा पॉईंट बाजूला जात होता किंवा तेवढी ॲक्युरेसी त्यामध्ये येत नव्हती. का तर एम्प्लॉईची इफिशियन्सी ही एका ठराविक लिमिटपर्यंतच टिकली जात होती. मात्र आज कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे एम्प्लॉईची इफिशियन्सीचा वापर हा कमी होतो आणि एम्प्लॉई अधिक चांगल्या पद्धतीने ॲक्युरेटली अकाउंटिंग मेंटेन करू शकतात. फॅसिलिटेट्स बेटर कंट्रोल. From the management point of view, there is a greater control possible and more information may be available with the use of computer in accounting. It ensures efficient performance in accounting records. हा पॉईंट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचारात घ्यायचा आहे.
ज्यावेळेस एखाद्या व्यवसायाचं व्यवस्थापन केलं जातं त्यावेळेस त्या व्यवस्थापकाच्या कार्यातला एक भाग म्हणजे व्यवसायावर ठेवायचं नियंत्रण. आणि आर्थिक बाबी हा नियंत्रणातच असलेल्या कधीही चांगल्या असतात किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांची उद्दिष्ट साध्य करणाऱ्या असतात. त्यामुळे जर व्यवस्थापनाला नियंत्रण ठेवावयाचे असेल तर कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हे निश्चितरित्या मदत करतं. नेक्स्ट वन इज ग्रेटर ॲक्युरेसी. This system makes sure accuracy in accounting records and statements. It prevents clerical errors and omissions in the records. बऱ्याच वेळा अकाउंटचं रेकॉर्ड मेंटेन करत असताना क्लार्ककडून असेल किंवा अकाउंटंटकडनं असेल मुद्दाम किंवा बऱ्याच वेळा चुकून काही चुका होण्याची शक्यता असते. काही चुका ह्या मुद्दाम केल्या जाऊ शकतात. मग अशा जे काही मिसहॅपनिंग्ज आहेत त्यावर जर कंट्रोल ठेवायचं असेल, एक ॲक्युरेसी मेंटेन करायची असेल तर कॉम्प्युटराइज सिस्टीम ही बेटर ठरू शकते. रिलीव्ह मोनोटॉमी. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम रिड्युसेस द मोनोटॉमी ऑफ डुईंग रिपिटेटिव्ह अकाउंटिंग जॉब्स विच आर टायरसम अँड टाईम कन्झ्युमिंग. ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग करता, तुम्ही इयत्ता 11वीमध्ये शिकलाय विद्यार्थी मित्रांनो की एखादं अकाउंटिंग करत असताना ते कोणत्या प्रोसेसमधनं जातं. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्झॅक्शनवरनं जर्नल एंट्रीचं पोस्टिंग करता आणि या जर्नल एंट्रीच्या माध्यमातून तुम्ही पुढे लेजर अकाउंट्स प्रिपेअर करता. लेजर अकाउंट्सच्या आधारावर ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करता. या ट्रायल बॅलन्सचा बेस घेऊन तुम्ही फायनल अकाउंट्स म्हणजे ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करत जाता. म्हणजेच एक एंट्री ही या सर्व ठिकाणी आपल्याला मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये हाताने नोंदवावी लागते. काही व्यवसायामध्ये जर सबसिडरी बुक्स मेंटेन केले जात असतील तर त्या ठिकाणी सुद्धा सेपरेट एंट्री करावीच लागते. मग या प्रोसेसमध्ये एक वेळखाऊपणा तर आहेच, पण एक कंटाळवाणं कामसुद्धा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटराइज अकाउंटिंग करता त्यावेळेस बेसिक जर्नल एंट्री फक्त तुम्हाला पोस्ट करावी लागते किंवा ती एंट्री रेकॉर्ड करावी लागते. त्याच्यानंतरचे असणारे अकाउंट्स म्हणजे लेजर अकाउंट्स असतील किंवा ट्रायल बॅलन्स असेल किंवा फायनल अकाउंटचे स्टेटमेंट्स असतील, हे सगळं प्रिपेअर करण्याचं काम कॉम्प्युटर आपल्या सॉफ्टवेअरच्या आधारे पूर्ण करतं. नेक्स्ट आहे फॅसिलिटेट स्टँडर्डायझेशन. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम प्रोव्हाइड्स स्टँडर्डायझेशन ऑफ अकाउंटिंग रूटीन अँड प्रोसिजर्स. ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम करता त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचे किंवा प्रत्येक अकाउंटिंग सिस्टीमचे स्टँडर्ड ठरविले गेले असतात. त्यामुळे तुमच्याकडे दरवर्षी ज्या पद्धतीने रेकॉर्ड होईल ते प्रत्येक रेकॉर्ड एका विशिष्ट स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार मेंटेन केलेलं असेल. मिनिमायझेस मॅथमॅटिकल एरर्स. While doing mathematical work with computers, errors are virtually eliminated unless the data is entered improperly in the system. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटर हे एक मशीन आहे. ज्या पद्धतीने तुम्ही इनपुट करता त्याच पद्धतीने तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. तुम्ही जर कॉम्प्युटरला काही डाटा देत असताना चुकला तर निश्चितरित्या त्याच्यावर होणारं प्रोसेसिंगसुद्धा चुकीचं होणार आहे. म्हणजेच मानवाकडनं चुका होतात पण मशीनकडनं चुका होत नाहीत. म्हणून कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये मॅथमॅटिकल एरर्स हे कमी होऊ शकतात. हे एक ॲडव्हान्टेज आपल्याला इथे सांगता येऊ शकते. जसे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत तसेच काही लिमिटेशनसुद्धा आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचे पाहता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ ट्रेनिंग. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम requires a huge training cost for the employees. ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करता त्यावेळेस तुमच्या बिझनेसमध्ये असणाऱ्या एम्प्लॉईजला त्या सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग देणे हे तितकेच गरजेचे असते. मग या सॉफ्टवेअरच्या ट्रेनिंगसाठी किंवा त्या सिस्टीमच्या ट्रेनिंगसाठी लागणारी कॉस्ट हे खूप असू शकते. म्हणून ते एक लिमिटेशन आपल्याला इथे विचारात घेता येऊ शकते.
Second point is staff opposition. Whenever the accounting system is computerized, there is a significant degree of resistance from the existing accounting staff. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखादी नवीन सिस्टीम इम्प्लिमेंट करू इच्छिता त्यावेळेस जो एक्झिस्टिंग स्टाफ आहे म्हणजे जो पूर्वीपासून व्यवसायामध्ये कार्यरत आहे असा जो स्टाफ मेंबर आहे तो मेंबर आपल्या या नवीन सिस्टीमला अपोज करू शकतो. का तर त्यांचं डे टू डे रुटीन वर्क हे त्यांना एक सवयीचं होऊन गेलेलं असतं आणि या सिस्टीममध्ये जर काही बदल करायचे झाले तर आपल्याला ते जमेल का, ही नवीन सिस्टीम आपण अडॉप्ट करू शकेल का, अशी एक भीती त्यांच्या मनामध्ये असते. त्यामुळे ते अपोज करू शकतात. Moving to the next, disruption. The accounting processes suffer a significant loss of work time when an organization switches over the computerized accounting system. ज्यावेळेस एखादी नवीन सिस्टीम ही आपण आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस ती सिस्टीम थोड्या का होईना प्रमाणात आपल्या व्यवसायाच्या वर्क प्लेसला किंवा वर्किंग एन्व्हायरमेंटला डिस्टर्ब करत असते. आज एखादी नवीन सिस्टीम अडॉप्ट करायची झाली तर स्टाफ मेंबरसुद्धा थोड्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब होऊ शकतात. म्हणजेच हे एक लिमिटेशनच आहे की जे आपल्या वर्किंग एन्व्हायरमेंटला थोडंसं का होईना डिस्टर्ब करू शकतात. नेक्स्ट आहे सिस्टीम फेल्युअर. The danger of the system crashing due to the hardware failure and the subsequent loss of work is a serious limitation of computerized accounting system. However, providing the backup arrangement can be a limitation of computerized accounting system. ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचा विचार करता त्यावेळेस सॉफ्टवेअर फेल्युअर झालेलं असेल किंवा सॉफ्टवेअरमध्ये काही डॅमेजेस निर्माण झाले असतील तर निश्चितरित्या काही प्रॉब्लेम हे सिस्टीमच्या प्रॉब्लेममुळे बिझनेसला फेस करावे लागू शकतात. उदाहरणार्थ जर एखादं सॉफ्टवेअर तुम्ही बिझनेसमध्ये वापरताय आणि व्हायरस अटॅक झाला तर तुमची पूर्ण सिस्टीम ही बंद होऊ शकते किंवा त्यामध्ये असणारा डाटा तुम्हाला बऱ्याच वेळा रिकवर करणं सुद्धा अवघड ठरू शकतं. काही सॉफ्टवेअर्सला इंटरनेट फॅसिलिटी ही गरजेची असते आणि मग ही इंटरनेट फॅसिलिटी जर सॉफ्टवेअरमध्ये आपण वापरत असेल तर बऱ्याच वेळा सॉफ्टवेअर हे व्हायरस अटॅकला फेस करत असतात. नेक्स्ट पॉइंट, इनएबिलिटी टू चेक unanticipated errors. The computers lack capacity to judge. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचा जर विचार केला तर कॉम्प्युटर हे एक मशीन आहे आणि त्यामुळे ते मशीन जर तुमच्या असणाऱ्या डाटामध्ये काही एरर्स असतील किंवा काही चुका दिसून येत असतील तर तो त्या सुचवत नाही किंवा तो आपल्याला ते सांगणार देखील नाही. इन केस आपण नेहमी बघतो कॅपिटल अकाउंट हे नेहमी क्रेडिटच असतं, पण जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये किंवा कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये एंट्री करत असताना कॅपिटल अकाउंट जर तुम्ही डेबिट केलं तर तो ॲक्सेप्ट करतो, तो त्या चुका आपल्याला सांगणार नाही की ही चूक आहे म्हणून. नेक्स्ट पॉइंट, ब्रीचेस ऑफ सिक्युरिटी. Computer related crimes are difficult to detect as any alteration of data may go unnoticed. The alteration of records in manual account system is easily detected by first sight. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम करता त्यावेळेस त्यामध्ये केलेले बदल हे आपल्याला लगेच लक्षात येणार नाही आहेत. मात्र ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग करता त्यावेळेस तुम्ही हँड रिटन लिहिलेलं असतं आणि त्यात जर बदल झाले तर तुम्हाला लगेचच्या लगेच प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याला दिसून येतील किंवा ते हायलाईट होतील. पण कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये केलेले बदल लक्षात येणार नाहीत आणि यामुळे फ्रॉड करण्याचे चान्सेस हे जास्त वाढले जाऊ शकतात आणि बऱ्याच वेळा तुमच्या व्यवसायाचा असणारा डाटा हा दाखवताना चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला तर बिझनेस हा लॉसमध्ये जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते. निगेटिव्ह इफेक्ट्स ऑन हेल्थ. The
The extensive use of computer system may lead to development of various health problems, bad backs, eye strain, muscular pains, एक्सेट्रा. की ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम बघता त्यावेळेस बऱ्याच वेळा तुमची पाठ दुखणे, डोळ्यावर ताण येणे किंवा काही मसल्सचे प्रॉब्लेम हे निर्माण होऊ शकतात. बऱ्याच वेळा कॉम्प्युटरवर काम करत असताना स्टाफच्या हेल्थचे इश्यूज हे देखील एक लिमिटेशन या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस इथपर्यंतचा भाग बघितला आहे. तुम्हाला ते निश्चितरित्या लक्षात आलेलेच असतील. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज कमेंट मी. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला त्याची कमेंट टाका, आपण ते क्लिअर करू. माझे पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पूजा होरा. थँक्यू.